रामराम मित्रांनो, आता आमचा आवरेला आहे. एक 6:05 झाले. आता आम्ही इथून निघत आहोत. आता आपण सरळ भेटूया माहूरगडला. एक 3 तास वेळ लागला आणि रस्ता खूप खराब आहे. येताना बघितलं जंगल आहे, खूप जास्त जंगल आहे असं ऐकण्यात आलं आहे. तर बघूया आता समोर काय. घाटातून आहे, पूर्ण घाट आहे. वा, छान. हे मला माहीत नव्हतं की प्रवास पूर्ण घाटामधनं आहे. घाटातून म्हणल्यावर एकच नंबर. जास्त घाट. चला भेटूया मग आपण. आत्ता 6:15 झालेले आहेत. आत्ता आम्ही इथून निघत आहोत. बघा त्याची रूमची हालत. काय राहिलं का? काही नाही राहिलेलं. फॅन बंद करून टाकू, लाईट बंद करून टाकू. ओके, विषय क्लोज. आता आम्ही संतोष भाऊ आणि ते खाली गेलेले आहेत. हे आहे बस स्टँड, नांदेड इथले बस स्टँड. आणि बस स्टँडच्या एक्झॅक्टली बाजूलाच पार्किंग आहे. आपल्या गाड्या इथेच लावलेल्या आहेत तर घेणार. आणि याच्या समोर एक्झॅक्टली हे जे समोर दिसतं ना, या साईडला श्री म्हणून एक लॉजिंग आहे. तर खूप छान वाटलं तिथे लॉज मध्ये, एकदम चांगला लॉज होता. आम्ही इथनं निघालेलो आहोत आणि आता खूप छान वाटतंय. सकाळ सकाळ एकदम मस्त फ्रेश वातावरण आहे, थंड वातावरण आहे. तर बघूया समोर कसं वातावरण मिळतंय ते. आपलं होईल तोपर्यंत लवकर पोहोचण्याची आपली प्लॅनिंग आहे. बघूया आपलं किती वाजे. समोर आल्याच्या नंतर नाश्ता करा म्हणलं तर आपल्याला छान छान असं राईस आणि कढी आलेली आहे. सोबत भजे सांगितलेले आहे, पापडी आहे आणि भाऊला उपवास आहे गुरुवारचा. त्यांच्यासाठी आपण उपवासाचा चिवडा सांगितलेला आहे, फरसाण. छान दिसत आहे ते. वाव. असाही घेतला व्ह्यू आणि इकडलाही घेतला आणि इथून सुद्धा घेतला. छान आहे. जेव्हा पाऊस येतो ना, भरती ना जशी समुद्रासारखी, तसं आणखी छान दिसेल त्याच्यामध्ये. हो, खाली गेल्याच्या नंतर तर एकदम छान दिसणार. सुद्धा आहे बरं का, मासे सुद्धा आहे. मासे पण दिसत आहेत का? गप्पी मासे. हा, गप्पी. छान दिसत आहे.
7-8 किलोमीटर झालंय काय रोज संपायचं नाव घेत सर्व काम करावंच आहे. मारतोय. माहूरगड पासन एक 13 किलोमीटर अंतरावर आहोत सध्या. तर इथे आमची चहा आलेली आहे. मस्त फ्रेश चहा आहे. काय नियोजन बाबा, लय जास्त नियोजन. यांना आहे आज उपवास. आज गुरुवार आहे ना. अच्छा मित्रांनो, आज गुरुवार आहे, त्यांना उपवास आहे. आपण घेऊया आता चायची पहिली बाईट. मस्त. हा तेवढीच हा एकदा सांगा डायलॉग. तेवढीच विश्रांती आणि तेवढाच विसावा, एकदा चहा घ्यावा. वा वा वा.
हे पार्किंग आहे. इथे आम्ही गाड्या पार्किंग लावल्या. ही माझी आणि शैलेश भाऊची गाडी आहे. आता बघू वर जाता थोड्या वेळाने 2 मिनिटाच्या खाली विसावर जाऊ. जी माहिती आहे ती शैलेश भाऊ थोडी सांगतील आपल्याला. त्याच्या अगोदर ऋषीमुनी आत्रेंचं आश्रम होतं. आम्ही त्या आश्रमापासून थोडस पुढं आलो आणि ते पुढं आपल्याला माता अनुसया यांचं मंदिर आपल्याला दिसत आहे. त्याच्या पायथ्याशी आम्ही उभा आहोत. तर हे महाराष्ट्रातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे, ज्याला आपण माहूरगड म्हणतो. आणि 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ याच ठिकाणी आहे, जे माता रेणुका माता मंदिर आहे त्या ठिकाणी. ते मंदिर समोर आहे ना? हो, ते मंदिर जाताना त्यांचंही दर्शन घेऊ. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की अशी ही आख्यायिका आहे की दत्तगुरूंचं इथं जन्मस्थान मानलं जातं. त्यामुळे इथल्या स्थानाला खूपच पवित्र आणि सन्मानपूर्वक दृष्टिकोनातून बघितलं जातंय.